तर ते गोलंदाज आकेश लेहे. चला दोघांच्या स्टेपने आहे. चला आपण खेळायला सुरुवात करूया. ओव्हर द विकेट मारा करतोय पहिल्या चेंडू फुलटॉस आणि पाहू शकाल लॉंगॉनला कुठला फिल्डर आहे. वाईट क्षेत्रामध्ये हर्षद पारधी होतो आणि त्याचमुळे चेंडू मात्र वेगाने चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिल्या चेंडूवरती करण पाटीलच्या बॅटमधून आलाय हा दर्जेदार चौकार. गावाचा सावरी देवहा, किरवली गावाचा सावरी देवहा, उभा राहुनी थाटात, उभा राहुनी थाटात. वाट बघतोय र भक्तांची सावरते मनात, वाट बघतोय र. बहुत अच्छा शॉट करण के बल्ले से, केवल धकेल दिया था गेंद को सामने उन्होंने और लॉन्ग ऑन नहीं था, उसका फायदा मिला है. चौके से खाता खुला. इस बार भी गैप में निकाल दिया है. बैकवर्ड ऑफ द पॉइंट, फिर से 4 रन मिलेंगे. किरवली गावाचा सावरी देवहा, किरवली गावाचा सावरी देवहा, उभा राहुनी थाटात, उभा राहुनी थाटात. वाट बघतोय र भक्तांची सावरते मनात, वाट बघतोय र भक्तांची सावरते. जरूर नवसाला पावणारा हकेला धावणारा सावरीदेव. अगदी आपण जर मैदानाच्या अगदी हकेच्या अंतरावरती तुम्हाला सावरीदेवाचं देवस्थान पाहायला मिळू शकेल आणि तर त्यांच्याच नावाने गुणगान करणारे संगीत सध्या आपण ते ऐकतो डीजे अजयच्या वतीने आणि याच नावाने तुम्हाला किरवली संघ सातत्यानं खेळताना सुद्धा पाहायला मिळतोय. परंतु सुरुवात पहा जय हनुमान इताडे संघाची लाजबाब. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार प्राप्त केले करण पाटीलने आणि तब्बल आपण जर विचार केला तर आकेशला किमान 3 ते 4 खेळाडू मात्र त्या ठिकाणी कान मंत्र देण्यासाठी पोहोचले गेले. गति है आकेश के पास, लेकिन नियंत्रण दिखाना होगा. इस बार थोड़ी नीची रहती हुई गेंद थी, लेकिन ये वाइड है. बल्ला चला दिया था वहां पर बैट्समैन ने. अच्छी शुरुआत है जय हनुमान इताड़ी टीम के लिए. टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए इस मैच में 9 रन बिना किसी नुकसान के. और तो विकेट पुन्हा मार्गस्थ होतोय. आता मात्र हवेत फटका खेळलाय. मिस टायमिंग आहे, परंतु चेंडू मात्र पाहू शकाल सेफ लँडिंग होत असताना जो परत चेंडू उचलून फेक करतील तो परत 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या करण पाटीलनं. यानंतर तो पुढील सामना असेल. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी रेडी राहायचं आहे. जय हिंद देवरुख विपक्ष वीरेन स्पोर्ट भावाले. और गेंद पर रन्स बनाते हुए करण 10 पर बैटिंग करते हुए सिर्फ 3 गेंदें खेली हैं. एक और अच्छा शॉट इस बार बिल्कुल जड़ में रखने का प्रयास था. फ्लिक करते हुए डीप मिड विकेट पर हल्का सा मिसफील, उसका फायदा मिलेगा यहां पर. फिर से 2 रन पूरे, स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन बिना किसी नुकसान के. फ्लाइंग स्टार्ट आपण म्हणू शकतो. या नाणेफेक गमावल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले गेले टीम इताडे संघाला आणि त्याचा मात्र कुठेतरी फायदा उचलण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज करण पाटील. हो, लाईन पाहावी लागेल एक्झॅक्टली चुकीची आहे, कारण उजव्या स्थितीच्या भरपूर चेंडू बाहेरून चालला आणि त्याचमुळे हा दुसरा स्वेअर चेंडू आकेशच्या वतीने पाहिला आपण या पहिल्या ओव्हरमध्ये. रन्स बने हैं इस ओवर में और उसी का ये नतीजा है कि थोड़ा सा प्रेशर में नजर आते हुए गेंदबाज आकेश स्लोअर बॉल डालने का प्रयास किया था, लेकिन नियंत्रण का पूरी तरह से अभाव, ऑफ स्टंप के काफी बाहर भटक गए. बढ़िया गेंद और इस बार क्लीन बोल्ड. अब की बार बल्लेबाज ने कहीं ना कहीं गलती की. इस गेंद को सम्मान देना जरूरी था, लेकिन आक्रामक शॉट खेलने का प्रयास. फुल एंड स्ट्रेट गेंद लेग स्टंप पर और क्लीन बोल्ड.
वाइड यॉर्कर खेलना चाहते थे ऑफ साइड में, लेकिन सीधे बॉलर की तरफ बढ़िया फील्डिंग फॉलो थ्रू में डॉट बॉल के साथ ओवर खत्म करते हुए आकेश। पहले ओवर के बाद स्कोर 14 रन 1 विकेट के नुकसान पर जय हनुमान इताडे। चांगली सुरुवात जय हनुमान इताडे संघाची आपण म्हणू शकतो। जरूर एक विकेट त्याने मात्र गमावलाय, परंतु 14 धावा सुद्धा मात्र आपल्या अकाउंटमध्ये त्याने जमा केल्या आणि अखेर पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला। आकेश लिहेने तो षटक हाताळला आणि दुसऱ्या षटकात मात्र सुरुवात करतोय गोलंदाज ओमकार। ओमकार भी अच्छे गेंदबाज है और योगी यहाँ पर आप पहले बैटिंग यदि करते हो तो कम से कम 50 रनों की तरफ तो आपको देखना पड़ेगा 4 ओवर के मैच में। हालांकि वो भी स्कोर ऐसे हम ये नहीं कह सकते कि वो मैच विनिंग स्कोर है, लेकिन 50 रन जरूर एक थोड़ा सा दबाव बनाता है विपक्षी टीम पर। हो निश्चितपणे, परंतु अजय आपण एक सुद्धा नोट करावं लागेल की या 2 दिवसांच्या तुलनेत आज थोडासा वारा सुद्धा थोडासा कमी पाहायला मिळतोय। हाँ मॉर्निंग सेशन है और मॉर्निंग सेशन में ये होता है, थोड़ा सा हवा कम रहती है, लेकिन जैसे दोपहर का सत्र शुरू हो जाता है और ख़ासतौर पर शाम के सत्र में तो बहुत तेज़ गति से हवाएं बहती है, इसीलिए बॉलर्स के लिए तो और ज़्यादा टफ बन जाता है। तो मॉर्निंग सेशन में बॉलर्स के लिए थोड़ा सा अच्छा सेशन मैं मानता हूँ और इसीलिए पिछले मैच में भी हमने देखा कि बहुत अधिक रन्स नहीं बने थे। हालांकि गेंदबाजों की जो क्षमता है, उनकी जो कला है, उस पर भी बहुत कुछ निर्भर करता है। आप बार बार वो कंडीशंस को दोष नहीं दे सकते हो। चला वेळेला थोडंसं महत्त्व द्या, जास्त वेळ आपण घेऊ नका, कारण आज एकूण 11 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत। ओमकार हो ओमकारने सुद्धा मात्र आपल्या शैलीमध्ये थोडासा बदल केलाय, कारण अनेक स्पर्धामध्ये ओमकार आपण जर पाहिले असेल तर त्याचं फास्टर म्हणून तो मात्र कामगिरी करत होता, परंतु आज पहिल्या चेंडूवरती त्यांनी टर्न प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु पहिल्या चेंडूवरती मात्र पाहू शकाल चांगला दर्जेदार फटका खेळला गेला आणि अखेर पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव पूर्ण केली फलंदाज रितेशने। जहां कुछ अलग प्रकार की गेंदबाजी करने का प्रयास, यहाँ पर लेग ब्रेक गेंदबाजी करने का प्रयास कर रहे हैं। पहली गेंद तो उस तरह से डाली थी उन्होंने, छोटा सा बॉलिंग रनअप, ये तेज डाला है, फुल टॉस में सेट, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे है और कोई गलती नहीं। अच्छा कैच डीप मिड ऑन पर, विकेट का पतन। या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आपलं सावरदेव चषक 2025 मध्ये सन्माननीय गणेशजी बजागे, सन्माननीय साईनाथजी बजागे आणि सावरदेव किरवली संघाच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आणखी एक मोठी उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते जगन शेठ पाटील यांची, त्यांचं करूयात आपण सहर्ष स्वागत। एक और कैच, ये थोड़ा मुश्किल लग रहा था, फील्डर ऐसे लगा कि जज नहीं कर पाए ठीक तरह से, लेकिन कैच लपकने में कामयाब। एक और विकेट का पतन। सुरुवात लास्ट जवाबाजी आपण पाहिली, पहिल्याच ओव्हरमध्ये 14 धावा जोडण्याचा, परंतु कुठेतरी बदल केला गेला ओमकारनं आपल्या शैलीमध्ये, आणि तसे जर पाहिलं तर आयुष्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे, परंतु बदल असा असावा जो ओमकारने केलाय। जबरदस्त कामगिरी सध्या आपण पाहतोय त्याच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त त्याने एकच धाव खर्च केली, आय थिंक 3 डिगल चेंडू हाताळलेले आहेत आणि बॅक टू बॅक 2 सफलता प्राप्त केल्या आणि गोलंदाज आता मात्र ऑन हॅट्रिक वरती पाहायला मिळतोय। रोहन आए हैं हैट्रिक गेंद का सामना करने के लिए। पारी थोड़ी लड़खड़ाती हुई अच्छी शुरुआत के बाद जय हनुमान इताड़ी टीम की। टॉस टप डिलीवरी, फुल टॉस बनी थी, मेडल नहीं कर पाए हैं, लिप स्क्वायर लेग पर खेला, जरूर 1 रन मिलेगा यहाँ पर। आमंत्रित कर रहे बल्लेबाजों को बड़े शॉट्स खेलने के लिए, उकसा रहे हैं और 2 बल्लेबाजों को अपने जाल में फंसा भी चुके हैं इस ओवर में ओमकार। स्कोर अब 16 रन 3 विकेटों के नुकसान पर
जगन पाटिल साहब जो कि अभी अभी पहुंचे हैं मंच पर। ओ यहां पर भी मौका था लेकिन इस दफा कैच ड्रॉप हुआ है। गेंद जा रही है लॉन्ग लेग सीमा रेखा की तरफ, वहां पर भी थोड़ा सा फंबल फील्डर द्वारा, और इसी बीच काफी समय था बल्लेबाजों के पास 3 रन लेने के लिए। 3 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन 3 विकेटों के नुकसान पर। पाहू शकाल या ठिकाणी व्यासपीठावरील सुद्धा दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतात MB लाईव्हच्या माध्यमातून जगनशेठ पाटील त्यांच्या सुप्तीला पाहू शकाल माजी सरपंच संतोषजी काकडे या स्पर्धेचे आयोजक गणेशजी बजागे सध्या मात्र पाहू शकाल या सामन्याचा आनंद घेत आहेत। हो पुन्हा मात्र ऑनसाइडला खेचून मारला गॅप तो चेंडू चालला हर्षद पारधी साठी पाहू शकाल खूप मोठी रेस होती परंतु शेवटच्या क्षणाला मात्र काय जबरदस्त कमालीचं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण। निकेश होता त्या ठिकाणी कुठल्या प्रमाणात मात्र त्या ठिकाणी पाहू शकाल 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि अखेर 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 3 गडी बाद एकूण 21 धावा फलकावधी पाहायला मिळत आहेत। आज संडे आहे म्हणजे आज बाहुबली हनुमान तुम्हाला जरूर पाहायला मिळेल जय हिंद देवरुख संघाच्या माध्यमातून केलं तर असताना आणि यानंतर सुद्धा मात्र जय हिंद देवरुख संघच फाईट करेल टीम वीरेन स्पोर्ट भाबाले संघाच्या विरोधात। दोन्ही संघांना रेडी राहायचं आहे नाणेफेकीसाठी। जी हाँ, एक और बड़ा मुकाबला जय हिंद देवरुंग बनाम वीरेन स्पोर्ट्स भावाले। आज भी 10 टीमें, बड़ी टीमें एक्शन में है और साथ में 2 और मुकाबले अर्थात सेमीफाइनल और फाइनल शाम के सत्र में। बड़ा दिन है, ऐतिहासिक दिन टूर्नामेंट का। जय सावरीदेव चषक 2025 आप सभी का हार्दिक स्वागत। 2 ओवर के बाद 21 पर 3, पहली 5 गेंदों पर 14 रन आए थे, विकेट नहीं गिरा था, लेकिन जैसे ही पहला विकेट गिरा करण के रूप में उसके बाद ज़रूर कहीं ना कहीं गेंदबाज थोड़े से हावी नजर आए हैं। नए ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए निवृत्ति, और ये भी स्पिनर है। फ्लाइटेड गेंद, इस बार हुक कर दिया गेंद को, बढ़िया शॉट, विकेट कीपर के ऊपर से निकाल दिया है। 2 खिलाड़ी गेंद के पीछे लेकिन नहीं रुकी गेंद, 4 रन। रयतेचा राजा जो आम्ही हातरत ते बघा जर पाहिलं तर पूर्णपणे आउटफील्डमध्ये थोडीशी उतार आहे आणि जर चेंडू जर एखाद्या वेळी जर तिकडे निघाला गॅप मध्ये तर मात्र थांबणं अशक्य आहे आणि त्याचप्रमाणे हा चौकार पाहिला आपण निवृत्तीच्या अगेन्स्ट। हो पुन्हा मात्र त्याचप्रमाणे चेंडू चाललाय, हो हो जणू काय पहिल्या चेंडूचा आपण रिप्ले पाहतो की काय, परंतु तसं नाहीये, सलगचा हा दुसरा चौकार येतोय निवृत्तीच्या अगेन्स्ट। झालंय भक्तांच्या हाकेला धावलाय र सपनानं आईलाय आनंद झालाय भक्तांच्या हाकेला धावलाय र सावरी देव माझा नवसाला पावलाय र सावरी देव माझा नवसाला पावलाय र। बिल्कुल सही कहा आपने योगी, मानो पिछले गेंद का रिप्ले ही हो। जिस तरह से ये शॉट खेला गया था रितेश द्वारा, बैक टू बैक बाउंड्रीज उनके बल्ले से निकलती हुई, स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ इस समय जय हनुमान इताड़ी टीम का 29 रन 3 विकेटों के नुकसान पर। थोड़ा इम्प्रोवाइज तरीके से खेल रहे हैं, गेंद को टर्न होने दे रहे हैं, उछाल है क्योंकि फ्लाइट दे रहे हैं गेंद को और उस वजह से टप्पा पड़ने के बाद गेंद टर्न भी हो रही है, उछाल भी लेकर आ रही है, लेकिन अच्छी पोजीशन में आकर शॉट्स खेलते हुए रितेश। निवृत्ति एक बार फिर से, इस बार थोड़ा तेज डाला है, अच्छी गेंद, अच्छी वापसी। जरूर निवृत्तीने तिन्ही चेंडू चांगल्या लेंथवरती आज हातलेले आहेत, परंतु जे 2 चौकार जे पहिले मित्र म्हणतो की नशिबाचा भाग होता, कारण फलंदाजाने मात्र जास्त प्रयत्न केले नाही, परंतु रिझल्ट मात्र चांगल्या प्रमाणात पाहायला आपण इताडे सगळ्या बाजूने लागला गेला। हा चेंडू अगदी जमिनीच्या साह्याने चाललाय डीप वरून, आय थिंक आकेश लिहे पुतला मिडॉनवरून शॉट मिड विकेटला, जोपर्यंत चेंडू फिक करतोय तोपर्यंत दुसऱ्या धाबेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज रितेश तिथे मात्र बाद झालाय आणि लागेल जय हनुमान इताडे संघाला हा 4था धक्का।
साइड में अच्छा शॉट है और नहीं रोक पाए हैं फील्डर। 4 रन। श्री गणेश जामुलपाड़ा टीम की एक अलग रणनीति आज देखने को मिल रही है। 2 स्पिनर्स लगातार हमने देखे हैं। बहुत कम हम स्पिनर्स को देखते हैं टेनिस बॉल क्रिकेट के खेल में, खासतौर पर ग्रामीण क्रिकेट में। हो, निश्चितपणे एक वेगळीच रणनीती त्यांची आपण या स्पर्धेमध्ये पाहतो. असं वाटतं की पिच रिपोर्टरने मात्र चांगला असावा की या खेळपट्टीत तुम्ही टर्न प्राप्त करू शकता, परंतु इथे लाईन चुकीची निवडली आणि चेंडू पाहू शकला उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेरून निघून गेला. अतिरिक्त चेंडूची हाताळणी वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव तिथे मात्र जोडली गेली. 35 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. आता मात्र फटका चांगला पाहायला मिळतोय. गॅप सुद्धा शोधलाय आणि चेंडू स्क्वेअर लेगच्या पलीकडे 1 बाउन्स. मिळतील एकूण 4 धावा. अच्छा शॉट था ये गणेश के बल्ले से। पिकअप शॉट, थोड़ी तेज फेंकी हुई गेंद थी, जल्दी उसको परखते हुए उठाकर खेला स्क्वायर लेग और डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के बीच में जो दरार थी वहां से गेंद को फरार कर दिया बाउंड्री के बाहर। 3 ओवर की समाप्ति, स्कोर 39 रन 4 विकेटों के नुकसान पर। यह अच्छा टोटल है, विकेटें भी गिरी है लेकिन अच्छे शॉट्स भी देखने को मिले अभी तक इस पारी में। हो जरूर. आणि 3 षटकामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 13च्या धावगतीने आतापर्यंत या ठिकाणी धावा जोडल्या गेल्या आणि जर याच अनुष्यकडे मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा जर धावा जर पाहायला गेल्या तर 50च्या पुढे आपल्याला पहिल्या इनिंगमध्ये आकडा पाहायला मिळू शकेल जय हनुमान इताडी संघाचा. आणि तो टोटल मात्र चांगला आपण म्हणू शकतोय. परंतु या शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र पाहूया की सुमित लेहे आता मात्र कशा प्रमाणे खेळ सादर करेल. आज महेंद्र भारती सुद्धा मात्र इन ऍक्शन मध्ये आहे आणि जरूर तो सुद्धा मात्र ALPL चा भाग आहे. दुसऱ्या पर्वामध्ये तो सुद्धा आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. चला थोडंसं वेळ कमी खर्च करा, जास्त वेळ आपण घेऊ नका, कारण आज आपल्याला नॉन स्टॉप क्रिकेट खेलवायचं आहे. पहले ओवर में 14 रन आए थे, दूसरे ओवर में 7 रन केवल खर्च किए थे। ओमकार ने 2 विकेट्स भी चटकाए। निवृत्ति काफी महंगे साबित हुए, 18 रन खर्च किए और अब सुमित आखिरी ओवर लेकर तैयार। स्ट्राइक इस समय रोहन के पास 3 पर बैटिंग करते हुए और लो फुल टॉस मिस हिट है, लीडिंग एज और खुद गेंदबाज गेंद के नीचे, बैट्समैन का काम तमाम, विकेट का पतन। वीरची अनुपस्थिती आहे जय हनुमान इताडे संघामध्ये. 2 ते 3 नवीन चेहरे सुद्धा आपण पाहिले त्या चालू सीझन मध्ये. आपण जर विचार केला त्यापैकी आपण आता रोहनला बाद होताना पाहिला, अगदी सॉफ्ट डिस्मिसल कॉटन बॉल पाहिला आपण आणि पहिलीच चेंडूवरती पहिलीच सफलता प्राप्त केली सुमित लेहनं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आपल्याला. निवृत्ती आलाय. संघाची धावसंख्या स्थिर 39 धाबा. अजून 5 चेंडूचा खेळ येणं बाकी या पहिल्या डावामध्ये. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, चांगली लाईन मेंटेन केली सुमितनं. अनुभव आहे त्याच्याकडे आणि त्या अनुभवाचा मात्र कुठेतरी वापर करतोय. जर या प्रमाणे जर गोलंदाजी झाली तर अंडर 50 मध्ये थांबवण्याची एक संधी आहे प्रतिस्पर्धी संघाला. आणि जर अंडर 50 मध्ये थांबवलं गेलं अजय तर चांगली मॅच होण्याची दाट शक्यता आहे. हाँ बिल्कुल, यहाँ से मौका तो है गेंदबाजों के पास, गेंदबाज के पास खासतौर पर। शुरुआत अच्छी हुई है इस ओवर की। हालांकि बैट्समैन निवृत्ति भी काफ़ी अनुभवी है और ज़्यादातर वो टॉप ऑफ द ऑर्डर खेलते हुए नजर आए थे, लेकिन अब नीचे आए हैं। इस बार हुक कर दिया गेंद को, बढ़िया एफर्ट फील्डर का, बाउंड्री बचाने में कामयाब। 2 रन्स मिलेंगे यहाँ पर निवृत्ति को। तीसरे की भी कोशिश, ओवर थ्रो और देखते ही देखते तीसरा रन भी पूरा होता हुआ। जरूर तिसऱ्या धावेच्या पर्यंतमध्ये फलंदाज सुद्धा बाद होऊ शकला असता, परंतु आय थिंक बॅकअपला कुठला फिल्डर देतो आणि त्याच अनुषंगाने साहिलनं एक्स्टर्नवरती निशाण साधला नाही, स्वतःला त्यांनी सावरलं. संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 3 धावेने पुढे जात असताना 42 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. अभी भी 3 गेंदे पारी में शेष है। एक बड़ा हिट आता है तो वो 50 का जो आंकड़ा जिसकी चर्चा हम कर रहे हैं उसको कहीं ना कहीं पार किया जा सकता है। ऑफ स्टंप के काफी बाहर पिच कराया और अंदर की तरफ लेकर आए, बहुत ही चतुराई भरी गेंदबाजी।
हो निश्चितपणे पूर्णपणे फलंदाजाचे हावभाव ओळखल्यानंतर मात्र गोलंदाजी सुमितच्या वतीने आज आपण पाहतोय जबरदस्त लेंथ पूर्णपणे इन स्विंगर चेंडू पाहिला आपण आतमध्ये झपकन वळला गेला आणि तिथे मात्र फलंदाजाला मात्र त्या ठिकाणी बीट करण्यामध्ये यश मिळालं. हो आता मात्र पाहू शकाल लेग ब्रेक म्हणजे सुमितकडे दोन्ही दिशेने चेंडू फिरवण्याची कला आहे अजय. जी हाँ, और अच्छा कंट्रोल भी दिखाते हुए. इससे पहले हमने देखा ऑफ कटर का इस्तेमाल किया था, अंदर की तरफ लेकर आए थे, लेकिन ये परिवर्तन के तौर पर बाहर की तरफ लेकर चले गए. बहुत बढ़िया लेग ब्रेक थी, शानदार गेंदबाजी. आखिरी गेंद इस पारी की लेकर सुमित. इस बार शॉट ऑफ लेंथ, मिस टाइम स्ट्रोक, गेंद हवा में, विकेट कीपर गेंद के नीचे और अच्छा कैच. अंतिम गेंद पर भी विकेट प्राप्त करते हुए सुमित लिए. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी. आखिरी ओवर में सिर्फ 3 रन खर्च किए और 2 सफलताएं प्राप्त की. कुल रन संख्या 42. जय हनुमान इताड़ी टीम की पारी यहां पर समाप्त होती हुई. 43 रनों का लक्ष्य 4 ओवर्स में मैच को जीतने के लिए श्री गणेश जांभूलपाडा टीम के सामने. जरूर त्या धाबांचा पाठलाग होईल की संरक्षण होईल तत्पुरते आपण जाऊया आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. जय हिंद देवरुम विपक्ष वीरेन स्पोर्ट भावाले. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण त्वरित या आमच्या टॉस बॉक्समध्ये आणि आपण आजचे प्रमुख अतिथी ठाणे जिल्हा युवा भाजपाचे कार्याध्यक्ष तथा कार्यसम्राट सरपंच सन्माननीय जगदीश पाटील आणि त्याच्या सोबतीला असतील माजी सरपंच सन्माननीय संतोषजी काकडे साहेब या दोन पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी संपन्न करणार आहोत. दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय, जगनशेठ पाटील आणि संतोषजी काकडे आपण यायचं आहे. पाहुण्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये आपण या सामन्याची नाणेफेक पार पाडणार आहोत. आपला अमूल्य वेळ देत असताना या स्पर्धेसाठी जगनशेठ पाटील आणि संतोषजी काकडे वेलकम. गणेश दादा बजागे आपण देखील या. भावाले टीमचे कॅप्टन कॉल देणार आहेत. वीरेन स्पोर्ट्स वाले. टेल इज द कॉल, परंतु हेड आलेला आहे. टॉस कॅप्टनला आपण देऊयात. शीतपेय हनुमान बजागे यांच्या सौजन्याने लाभलेला आहे. माजी उपसरपंच किरवली. पाहुण्यांचे खूप खूप आभार. पाहुण्यांना विनंती आहे आपण पुन्हा एकदा व्यासपीठाची शोभा वाढवावी. टॉस जिंकलाय जय हिंद देवरुंग संघानं. फिल्डिंग करणार की बॅटिंग? फिल्डिंग. किती महत्त्वाचा हा सामना वाटतोय, किती महत्त्वाची स्पर्धा वाटते आणि कसं वाटतं आयोजन? खूप भारी आयोजन आहे, भारी वाटलं. फिल्डिंग करत असताना काय गेम प्लॅनिंग आहे की ज्याच्यामुळे तुम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय? बॉलर आहेत आमचे आता म्हणून चला काही हरकत नाही आहे. आपल्याला शुभेच्छा असतील. वळूयात आपण वीरेन स्पोर्ट्सच्या कॅप्टनकडे. कशी कामगिरी राहिली या हंगामामध्ये? एखादी स्पर्धा जिंकलेली आहे का? चांगली केलेलं आहे आम्ही. आम्ही फायनलला पोचतो, फायनलच मारत नाही. क्वालिफाय होतो आमचा संघ, पण फायनल राऊंडला आमची चुकीमुळे आम्ही फायनल हारतोय. आता प्रथम बॅटिंग करायची या मॅचमध्ये. मला वाटतं कंडिशन चांगले आहेत. साधारणतः काय टार्गेट घेऊन जाणार तिकडे मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी? 4 ओव्हरीन जास्तीत जास्त प्रयत्न करेन, कारण का मी 2 दिवस झाले मॅच बघतो. जेवढे रन होतात तेवढे चेस होतात, कारण का बॅटिंग पीच आहे. बॉलिंग चांगली झाली तर म्हणजे जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न असेल. येस थँक्यू सो मच. आपल्याला देखील हार्दिक शुभेच्छा असतील. तर टॉस झालेला आहे, टॉस जिंकलाय जय हिंद देवरुंग संघानं. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद अजय. दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल आजचे प्रमुख अतिथी सर्वांचे लाडके ग्रामपंचायत इताडे किरोलीचे कार्यसम्राट सरपंच आणि भाजपाचे ठाणे जिल्हा युवा कार्याध्यक्ष सन्माननीय जगदीश पाटील साहेबांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान इथे मात्र संपन्न करतो. या स्पर्धेचे आयोजक गणेशजी बजागे यांच्या शुभ हस्ते पाहू शकाल उपदार माजी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय जगदीश पाटील साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. साहेब आपण इथे आलात, या स्पर्धेचा आनंद आपण द्विगुणित केला, त्याबद्दल तुमचं आयोजकांच्या वतीनं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण जगदीश पाटील साहेबांचा शेड्यूल खूप बिझी आहे सध्याच्या घडीला. जरूर तुम्हाला सुद्धा पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
चला तर पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेनं. 43 धावांचं टार्गेट. सलामीची जोडी खेळपट्टीवर महेंद्र आणि निकेश. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह केलाय. शॉर्ट मिड विकेटला चांगली फिल्डिंग आणि येथे धोकादायक धाव कंप्लीट करत असताना फलंदाज महेंद्र. अकाउंट ओपन झालंय पहिल्याच बॉलवर. टार्गेट 43 धावांचं आहे 4 ओव्हर्समध्ये. गोलंदाजीला सुरुवात केली गोलंदाज गणेशनं. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे जय हनुमान इताडे संघाला जिंकण्यासाठी. खरं तर बॅटिंग चांगली सुरू होती. 3 ओव्हर्समध्ये 39 धावा फलकावर होत्या, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 3च धावा फलंदाजांनी बनवल्या. सुरेख बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा हा लेग कटर प्रमाणे टाकलेला बॉल होता. डॉट बॉल. चांगली सुरुवात. पहिल्या चेंडूवरती सिंगल महेंद्रच्या बॅटमधून पाहिली, परंतु दुसऱ्या चेंडूवरती निकेशला मात्र त्या ठिकाणी बीट केले गेले. लक्ष 43 धावांचा आहे आणि पाहू शकेल त्या धावांचा पाठलाग मात्र या ठिकाणी यशस्वी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळू शकेल का श्री गणेश जांभूलपाडा संघाच्या वतीनं. ओ पाहू शकाल टॉप आहे चेंडू. हवे चेंडू खाली क्षेत्रक्षक पोहोचलाय. ओ हो बैठक झेल. पहिला धक्का लागला टीम जांभूलपाडा संघाला. कॅच तनय होता बॉल खाली. खरं तर थोडंसं जजमेंट चुकलेलंच होतं. थोडासा तो पुढे चालला होता, मात्र त्याने ज्या पद्धतीने ऍडजस्टमेंट दाखवले ते कौतुकास्पद आहे. आणि अखेर झेल संपन्न केलाय. मोठा धक्का. पहिला धक्का बसलाय जांभूळपाडा संघाला. श्री गणेश जांभूळपाडा संघ 43 धावांचा पाठलाग करत आहे या मॅचमध्ये. एकच धाव फलकावर 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या विकेटचं पतन झालंय. निकेशला खातं उघडता आलं नाही. नवीन बॅटर मैदानामध्ये वैभव. सुरुवात चांगली केली गोलंदाज गणेशनं. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. हुक केलाय. फटका सुंदर आहे. डीप मध्ये कुठलाही खेळाडू नाहीये. बॉल सीमारेषा पार. 1 बाउन्स. चौकार. जबरदस्त फटक्या मात्र आपण इथे पाहत आहोत. पूर्णपणे हुक केला आणि ऑन साईडला पाहिलं तर कुठलाही फिल्डर मात्र स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मध्ये नव्हता आणि त्याच दिशेने मात्र फटक्या जो जनरेट केला फलंदाज वैभव लिहेन. आणि पहिली बाउंड्रीज पाहिली आपण टीम श्री गणेश जांभूलपाडा संघाच्या इनिंगमध्ये. 5 धावा धाव फलक्यावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. शॉर्ट बॉल साठी फील्ड सेट नव्हती आणि अशामध्ये शॉर्ट बॉल टाकला गेला. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर होता. हॅमर्ड केलाय अक्षरशः कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून. पॉवर प्लेचा फायदा घेतोय फलंदाज वैभव. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं, मात्र 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनिशी धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. एक रंगतदार सामना होण्याची ही दाट शक्यता इथे आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ चांगले संघ आहेत, बॅलन्स संघ आहेत, तुल्यबळ संघ आहेत आणि आतापर्यंत जसा खेळ झालेला आहे त्यावरून असं दिसतंय की सामना रंगतदार होईल. आणि हीच अपेक्षा आहे अजय सर्व क्रीडा रसिकांना की प्रत्येक सामना चुरशीचा व्हावा. कारण आपण जर पाहिलं तर प्रचंड काय हवं तर मात्र एंटरटेनमेंट आणि जरूर मात्र त्यापैकी सामना असावा. हो हो गुडघ्यावरती वजन ट्रान्सफर केलं होतं, परंतु ऑनसाईडला ड्राय करण्याचा प्रयत्न होता, परंतु फटक्या लवकर पीक केला आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. पहिल्या षटकाचा मात्र या खेळ संपन्न झाला. फक्त गणेशने आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये धावा खर्च केल्या 7. म्हणजे जी सुरुवात अजय जय हनुमान इताडे संघाला हवी होती ती सुरुवात आय थिंक गणेशने प्राप्त करून दिली. हो निश्चितच खूप चांगली गोलंदाजी, कारण हे पॉवर प्लेचं षटक होतं. फक्त 7च धावा खर्च केलेले आहेत आणि एक महत्त्वाचा गडी देखील त्याने बाद केलाय. शेवटचा बॉल तर फार भन्नाट वेगाने त्याने टाकला होता. त्या षटकातील तो सर्वात वेगवान बॉल होता. फटक्याची निवड येथे फार महत्त्वाची ठरणार आहे फलंदाजांसाठी. 7 धावा फलकावर. उर्वरित 3 ओव्हर्समध्ये 36 धावांची आवश्यकता. आता आवश्यक धावगती ही 12 वर जाऊन पोहोचली. प्रति षटक 12च्या सरासरीनं धावा बनवायच्या आहेत. फलंदाजांवर देखील थोडंफार प्रेशर असणारच आहे. नवीन षटकाला सुरुवात करेल गोलंदाज करण.
क्षेत्ररक्षणाची सजावट करत असताना सुधीर. चला जास्त वेळ खर्च करता येणार नाहीये. लक्षात घ्या आजचा शेवटचा दिवस आहे. आम्हाला 11 सामने कव्हर करायचे आहेत आणि पहिली 3 षटकं आपल्याला 15 मिनिटांमध्येच कंप्लीट करायची आहेत. नाहीतर शेवटच्या ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कलमध्ये असेल. हो, कारण आज वेळ फार कमी आहे अजिंक्यकडे आणि सर्व सगळ्यांना विनंती करतो की आपण वेळेला थोडंसं आज महत्त्व द्या. पहिल्या 2 दिवसामध्ये या योग्य वेळेवरती सर्व सामने आम्ही संपन्न केले, परंतु आज 2 मॅचेस जास्त आपल्याला कव्हर करायचे आहेत. करण पाटील आलाय दुसऱ्या षटकासाठी. 18 चेंडूमध्ये आता विजयासाठी 32 धाबा, आय थिंक 36 धाबांची आवश्यकता आहे. 7 धाबा पहिल्या षटकामध्ये जोडल्या गेल्या. हो, इथे मात्र पाहू शकाल पहिल्या चेंडूत मोठा फटका मात्र खेळायचा होता. ऑन साईडला परत चेंडू चाला अगदी गल्लीमधून फरार झालाय. सीमेरेषी लगत जोपर्यंत चेंडूला उचलून फेक करतायत तोपर्यंत 2 धाबा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आय थिंक बॅटला चेंडू बरंच झाला होता पंचांनी सांगितलं आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली गेली 9 या आकड्यावरती. जायचं होतं कानपूरला आणि गेलं नागपूरला अशी परिस्थिती होती. मात्र 2 मौलिक धावा मिळालेल्या आहेत. धावा येणं गरजेचं आहे. धावा कशा येत आहेत त्या गोष्टीला जास्त महत्त्व दिलंच जाणार नाहीये. 2 धावांनीची धावसंख्या 9 या आकड्यावर. करण पाटील ओ द विकेट. हो, यॉर्कर होता परंतु डाव्या एष्टीच्या बाहेर आहे. दिशेवर कंट्रोल नाहीये. हा बॉल वाईड. आय थिंक डावी एसटी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण पाटीलचा होता त्या ठिकाणी, परंतु लाईन त्याने मिस केली आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र प्रतिस्पर्धी संघाला मात्र 1 धाव त्यांनी बहाल केली. शिस्तबद्ध मारा अपेक्षित असणार आहे गोलंदाजांकडून. हिताडे संघाला जिंकायचं असेल तर ते करावं देखील लागेल गोलंदाजांना. थोडासा स्लोवर बॉल आडव्या बॅटनं प्रहार केलाय. बॉल चाललाय डीप मिड विकेटला. फिल्डर तिकडे उपस्थित. 1 धाव कंप्लीट आणि फिल्डरकडून चुका होत आहेत. सिंगलचं रूपांतरण 2 धावांमध्ये लगेच केलं गेलंय फलंदाजांकडून. महेंद्रकडे भरपूर वर्षांचा अनुभव आहे. तो अनुभव त्याला पणाला लावावा लागणार आहे. हे टार्गेट जेवढं वाटतंय तेवढं सोपं नाही आहे. 2 धावा ते कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 12. आणखी 31 धावांची आवश्यकता असेल. सध्या दुसरं षटक प्रगती पथावर. आज क्रिकेट रसिकांची देखील चांगली संख्या आपल्याला इथे पाहायला मिळते. सर्वांचं सहर्ष स्वागत. NB लाईव्हवर देखील बरेचसे क्रिकेट रसिक जोडले गेलेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वरची कडायला लागली आहे. स्लोवर शॉर्ट बॉल होता आणि विकेटचं पतन. दोन सध्या आपण परिस्थिती पाहत आहोत. म्हणजे जी सलामीची जोडी होती ती मात्र पूर्णपणे स्वस्तात माघारी परतली. कारण प्रथमतः निकेश शून्यावरती बाद झाला आणि तदर महेंद्र पारदी ते 4 चेंडू फेस केले आणि 4 मध्ये 5 धावांचं फक्त आपल्या संघाला योगदान दिलं. पण तो आता लिय या बंधूंवरती भरपूर काही मतारा असेल, परंतु पहिल्या चेंडू ते हुक केला आहे आणि चेंडूला पाठवला आहे लॉंग लेगच्या अगदी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार.
परंतु हा सामना मात्र पाहू शकाल चांगल्या स्थितीमध्ये सध्या चाललाय. हो, पाहू शकाल मनगडी फटक्याचा वापर करण्याचा प्रयत्न आय थिंक आकेशने केला होता, परंतु लेंथ खूपच छान होती. फलंदाज सुद्धा बीट झाले, विकेट किपर सुद्धा तिथे बीट झाले आणि आय थिंक बायच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव जोडली गेली. 19 धाबा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष 43चं आहे आणि त्या धाबांचा पाठलाग सध्या सुरू आपण पाहतोय जांभूलपाडा संघाच्या वतीनं. आकेश ली आणि वैभव ली सध्या आपण पाहत आहोत. वैभवने 3 चेंडू फेस केले, एक चौकार साईड वैयक्तिक 7 धावसंख्येवरती तो खेळतोय. हो, पुन्हा हुक केला, शॉट फायलेच्या डोक्यावर चेंडू वेगाने चाललाय. जबरदस्त फटका आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. समाप्त झालाय. धावसंख्या श्री गणेश जांभूळपाडा संघाची 23. 16 धावा तब्बल खर्च केल्या करणने या षटकामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा फक्त खर्च केल्या होत्या गणेशनं आणि 3 बाउंड्रीज आतापर्यंत आपण बघितल्यात. 2 चौकार आणि 1 षटकार, तिन्हीही शॉर्ट बॉल. मला एक कळत नाहीये की फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये असताना तुम्ही शॉर्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न का करता. लॉंग लेग किंवा फाईन लेगला फिल्डरच तुम्ही घेतलेला नाहीये, त्यामुळे शॉर्ट बॉलची जी रणनीती आहे ती फारच खराब आपल्याला पाहायला मिळालेली आहे आत्तापर्यंत इताडी संघाच्या गोलंदाजांकडून. त्याचाच त्यांना भुर्दंड भोगावा लागलेला आहे. पण मॅच अजूनही संपलेली नाही. 2 ओव्हर्समध्ये 20 धावांची आवश्यकता. सूर्यनाथ बजागे यांचं आगमन, साईशेठ बजागे यांचे बंधुराज, आपलं सहर्ष स्वागत आहे. रवी बजागे यांचं देखील आगमन झालेलं आहे. रवी बजागे, आपल्याला देखील विनंती, आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. चला स्पीडअप करा प्लीज. जय हनुमान इताडे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आकेश, गोलंदाजीसाठी बली आलेला आहे, त्याला बळी मिळवावे लागतील. हो, जरूर, आणि त्यासाठी तुम्हाला मात्र चांगली मेहनत सुद्धा इथे करावी लागेल, कारण 20 धावा आता मात्र तुम्हाला या 2 षटकामध्ये आय थिंक 12 चेंडूमध्ये रोखायचे आहेत. परंतु जर अशा प्रमाणे फटकेबाजी जे झाली तर मात्र सामना लवकर फिनिश होऊ शकतोय. काय फटकेबाजी करतोय, ज्याप्रमाणे ज्या फटक्यासाठी आकेशला ओळखला जातोय त्या अनुषंगाने आज तो त्या रिदम मध्ये पाहायला मिळतोय. येतोय षटकार, उत्कृष्ट फटका. लो फुल टॉस बॉल होता. स्लॉक करत असताना, स्लॉक स्वीपचा वापर करत असताना फेकून दिलाय बॉल मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान, आउट ऑफ द पार्क. अप्रतिम षटकार. सन्मान चिन्ह देण्यात आलेले आहेत. त्यासाठी ज्यांचं सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे ते संजयजी भोईर, किरवलीचे समाजसेवक, यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. संजय दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे. अनेक दात्यांनी या स्पर्धेला मात्र पाहिलं तर चांगलं योगदान दिलेलं सर्व त्या दात्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. परंतु या ठिकाणी बलीनं मात्र कमबॅक केलाय. पहिल्या चेंडू आय थिंक जरूर लो फुलटॉस होता, परंतु या चेंडूवरती चांगली लाईन त्याने मेंटेन केली आणि अखेर डॉट चेंडूची मात्र सांगता पाहिला मिळाली. पुन्हा एक चांगला चेंडू बॅटची खेळा आणि पाहू शकाल विकेट किपरने कोणत्याही प्रमाणात चूक केली नाहीये. झेलबादच्या स्वरूपात थिंक आकेश लिये बादून माघारी परततोय. आकेश फार घातक दिसत होता, मात्र आपण बघतोय की चांगलं कमबॅक गोलंदाजाने करून दाखवलंय. बलीचा पहिला बॉल हा यष्ट्यांच्या रोखानं होता, त्याच्यावर षटकार आला होता, मात्र तदनंतर त्याने काय केलं तर लाईन व्हॅरी केली आहे. या अगोदरचा बॉल उजव्या बाहेर टाकला, तो भरपूर खाली राहिला होता. सबमरीन डिलिव्हरी होती, बॅट्समन बीट झाला आणि आता स्लोअर बॉलचा वापर केलाय, तो देखील दूर टाकला होता आणि अखेर आपल्या जाळ्यात ओढलाय फलंदाजाला. बिग विकेट. कॉट बिहाइंडच्या माध्यमातून मात्र त्या ठिकाणी आकेश लिये मात्र बाद झाला. येणारे आता मात्र 9 चेंडूमध्ये विजयासाठी 14 धाबांची अजूनही आवश्यकता आहे. परंतु आकेशचा विचार केला तर मात्र आय थिंक 5 चेंडूचा त्याने मात्र सामना केला. 5 मध्ये 12 धाबा त्याने जोडल्या गेल्या. सापेगावचे समाजसेवक प्रकाशजी माळी यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. गणेशजी बजागे यांचे भाऊजी आहेत. प्रकाशजी माळी, आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावर यावं. जबरदस्त फटका, इनसाइड आउट खेळला होता, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चौकार.
2 मौलिक धावा, 2 धावांच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचले 35 वर. फक्त आता 8 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी. सामन्यामध्ये अजूनही रोमांचकता पाहायला मिळते. शिवाजी माळी यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही करीत आहोत. विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. 7 चेंडू आणि विजयासाठी 8 धाबींची गरज. ऑनसाईड अटेंड केला चेंडू चला जमिनीच्या साई आणि रिंगाळ्यात स्क्वेअर लेगचा क्षेत्रक्षक वेगाने चेंडूवरती पोहोचतोय, परंतु पाहू शकाल त्या ठिकाणी मिस्टेक घडली गेली आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. पाहू शकाल सर्वांनी सापेगावचे ज्येष्ठ समाजसेवक प्रकाशजी माळी त्यांच्या सोबतीला पाहू शकाल सापेग ग्रामपंचायतीचे माजी सदस्य शिवाजी जाधव आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि विष्णू पाटील यांचे बंधुराज संतोषजी पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं सर्वांचं सौरदेव चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. शेवटच्या चेंडूवरती 2 धाबा जे पूर्ण केल्या गेल्या म्हणजे येणाऱ्या 6 मध्ये आता विजयासाठी 6 धाब्यांची गरज असेल. 6 बॉल 6 धावा. खरं तर हे समीकरण सोपं वाटतं, परंतु बऱ्याचदा आपण बघितलेलं आहे फलंदाजांची द्विधा मनस्थिती होते असं समीकरण आल्यानंतर, आणि त्यामुळे त्याचा फायदा कित्येकदा गोलंदाजांनी घेतलेला आहे. 6 बॉल्समध्ये 6 धावा या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळामध्ये कित्येकदा डिफेंड होताना आपण बघितलेले आहेत. पण आज तसं घडेल का हे पाहणं देखील तेवढंच मनोरंजक ठरणार आहे. गोलंदाजीसाठी बंटी येतोय. यस, जीवन जाधव यांचं देखील आगमन झालेलं आहे. किरवलीचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सॉरी, जीवन दिगाडकर, क्षमा असावी. नाही, आय थिंक अजयला असं म्हटलं की सापे गावामध्ये सुद्धा एक चांगला खेळाडू आहे जीवन, तो साल्वे आहे, परंतु आज जीवन दिघाडकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालं आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत. चला आपण खेळायला सुरुवात करूया. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये आता मात्र 6 धावा इथे रोखायच्या आहेत टीम जय हनुमान इताडी संघाला आणि 6 धावा जोडायच्या श्री गणेश जांभूलपाडा संघाला. आणि सर्वात भरोसेमंद जोडी सध्या आपण पाहतोय खेळपट्टीवरती आहे. एका बाजूला वैभव आणि दुसऱ्या बाजूला सुमितली. पहिला चेंडू पाहू शकाल फक्त ड्राईव्ह केला, मिस्टेक घडली गेली सुधीर पाटील कडून आणि त्याच मिस्टेक मध्ये एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये पाहायला मिळतोय आणि पहिल्या चेंडूवरती आय थिंक 2 धावा पूर्ण केल्या. 5 चेंडू आता विजयासाठी 4 धाब्यांची गरज. या स्पर्धेचे सन्मान चिन्ह स्पॉन्सर संजय दादा भोईर यांचं देखील आगमन झाले. आपलं सहर्ष स्वागत. पहिल्या बॉलवर 2 धावा, एक धाव वाचवावे लागणार आहे आणि त्यातल्या त्यात असं क्षेत्रक्षण दुष्काळात 13वा महिनाच म्हणावा लागेल. चांगली फिल्डिंग करावी लागणार आहे, गोलंदाजी देखील चांगलीच करावी लागणार आहे. आता 5 चेंडू आणि 4 धावा, सोपं समीकरण आहे. पुढचा बॉल राऊंड द विकेट. येथे मात्र स्टेप्समध्ये चुकला असावा गोलंदाज, त्यामुळेच बॉल डिलिव्हर केला नाही. डेड बॉलचा इशारा येतोय. सिंगल्स वाचवण्याची जबाबदारी क्षेत्ररक्षकांवर आहे. थोडी अटॅकिंग फील्ड प्लेसमेंट देखील इथे दाखवावी लागणार आहे. शॉर्ट फाईन लीग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉईंटला फिल्डर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, सर्कलच्या एजवर एक्स्ट्रा कव्हर आहे. यावेळेला ड्राईव्ह केला आहे, डीपमध्ये फिल्डर आहे, सिंगल मिळेल. समीकरण बदलतंय. 4 चेंडू आणि 3 धावा, चेजिंग कंपल्सरी. आणि फलंदाज सुद्धा मात्र जोखीम घेत नाहीत, कारण त्याला सुद्धा माहिती आहे की जर आपण सिंगल डबल सुद्धा मात्र इथे जरा प्रयत्न केला तरी सुद्धा मात्र आव्हानापर्यंत पोहोचू शकतात आणि त्याचमुळे छोट्या बाकलेपच्या साह्यानं सिंगल डबल धाबा जोडतायत. एक चांगली मनस्थिती दोघांची आपण पाहतोय, परंतु या ठिकाणी चुकीचा फटका केल्यासाठी तुम्हाला मात्र फलंदाजांना आमंत्रित करावं लागेल. हो, कट करण्याचा प्रयत्न, चांगली लाईन आणि चांगली लेंथ, डॉट चेंडू आलाय. मॅच अजूनही संपली नाहीये. 10 फलकावरती जरूर 40 धाबा लागल्या गेल्या, परंतु अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 3 धाब्यांची गरज. आता मात्र सामना रंगतदार अवस्थेत जाताना दिसतोय. महत्वाचा डॉट बॉल टाकलाय गोलंदाज बंटीनं. आणखी एखादा डॉट बॉल जर आला तर मात्र प्रचंड दडपण हे फलंदाजावर पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सुमितली आहे. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. खोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय डीप मिड विकेटला. फिल्डर वेगाने येतोय. येथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धावचीतची संधी होती, परंतु संधी गमावली आहे. गोलंदाजाकडून आता चूक घडली आहे. 2 मौलिक धावा, स्कोर्स आर लेबल्ड. 2 बॉल्समध्ये फक्त 1 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी श्री गणेश जांभूळपाडा टीमला. परंतु हा चेंडू गोलंदाजाने जर व्यवस्थित जर कलेक्शन जर केला असतं तर आय थिंक चित्र काहीतरी वेगळं घडू शकलं असतं, पण तो क्रिकेटचा केला आहे. जर तरला कुठलाही महत्व नसतो आणि 2 चेंडूमध्ये आता विजयासाठी फक्त आणि फक्त 1 धावेची गरज. गोलंदाजांनी तर चांगली कामगिरी केली आहे, पण आपण बघतोय की फिल्डरची साथ मिळालेली नाही. जेव्हा फिल्डरची साथ मिळाली तेव्हा मात्र आता गोलंदाजाकडूनच थोडी चूक झालेली आहे.
या अगोदर पहिल्या बॉलवर या षटकामध्ये जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा कन्सिड केल्या गेल्या होत्या आणि आता आपण बघतोय की अटॅकिंग फील्ड प्लेसमेंट हे अगोदरच करायला हवं होतं. शेवटची धाव. ओहो, डाव्या एष्टीला मिस करणारा बॉल वाईड आणि याचबरोबर सामना फिनिश. अखेर हा सामना जिंकलाय श्री गणेश जांभूळपाडा संघानं. सो अभिनंदन हर्षद पारदे आणि हार्ड लक जय हनुमान इताडे. तुम्हाला जरूर पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि देऊया आपण या सामन्यातील सामनावीर पुरस्कार ज्याने अष्टपैलू कामगिरी या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये केलेली आहे. एका षटकाच्या स्पेलमध्ये फक्त धावा खर्च केल्या होत्या 3, गडी बाद केले होते एकूण 2 आणि बॅटिंग करत असताना पाहू शकाल 5 चेंडूचा सामना करत असताना मात्र योग्य महत्वपूर्ण 10 धावा जोडल्या गेल्या आणि तो खेळाडू आहे श्री गणेश जांभूळपाडा संघाचा मिस्टर सुमित लिहे. पाहू शकाल अनेक संख्येने मान्यवर मंडळी आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. खास करून आज सापे गावातील जास्त पाहुणे मंडळी आपण पाहतोय. सापेगावचे ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय प्रकाशजी माळी, त्याचप्रमाणे सापे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य शिवाजी जाधव आणि सापेगावचे समाजसेवक संतोषजी पाटील यांना आपण या ठिकाणी पाहू शकाल. सर्वांचं हार्दिक स्वागत आणि सुमितला विनंती करतो की आपण या सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी त्याचप्रमाणे या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय साईशेठ बजागे यांची बंधुराज सन्माननीय सूर्यनाथ बजागे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे मारुतीजी काका घरे सुद्धा आलेले आहेत. समीरजी बजागे सुद्धा आहेत. लेफ्टी विनोद बजागे सुद्धा आपण पाहतो व्यासपीठावरती या स्पर्धेचा आनंद घेत असताना. सन्माननीय सूर्यकांत बजागे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ती जी आकर्षक ट्रॉफी आहे जी आपण वितरित करा जी आम्हाला MD साहेबांच्या वतीने लाभलेले आहे. सन्माननीय प्रकाशजी माली साहेबांना विनंती करतो की आपण पुढे आपल्या शुभास्ते आपण ॲपी फीज शीतपेय वितरित करा जो आम्हाला माजी सरपंच आमनेपाड्याचे सन्माननीय प्रदीप श्रीनिवास पाटील याचकडून लाभलेला आहे. तदनंतर पाहू शकाल पुढील पारितोषिक संतोषजी पाटील आपण पुढे यायचं आहे. आपण हेल द्या जो आम्हाला रामकृष्ण काकडे जे समाजसेवक आहे आमनेपाड्याचे त्यांच्या वतीने लाभलेला आहे. आणि माजी ग्रामपंचायत सदस्य सापे शिवाजी जाधव यांना विनंती करतो की आपण पुढे या जो आम्हाला कुमार भावेश गणेश बजागे यांच्या वतीनं हेड कॅप लाभलेले आहे ते आपण वितरित करा. सो वेल प्लेड सुमित, तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि अविनाशजी चोरगे आणि सोनू दिगाडकर आज आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत. विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन तुम्हाला स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं मनपूर्वक या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. आज पहा मित्रांनो, विरेन स्पोर्ट भावाले संघ सध्या इन ॲक्शनमध्ये आहे. ज्यांच्या नावानं हा संघ मात्र सातत्याने या चालू सीझनमध्ये खेळतोय अर्थात विरेन हनुमान तरे